हिंद सुंदरा ती वसुंधरा धन्य प्रसवाती संभवदे उद्भवदे देजी स्फूर्ती सुजल जला सुफल फला रुचिर रसस्रवतो. सावरकर दीर्घ लिहितात, अवजड लिहितात, पण सुलभ लिहितात. ही त्यांच्या लाडक्या हिंदभूमीला समर्पित कविता. त्यांची लेखणी त्यांच्या स्वप्नांशी, इच्छांशी आणि भावनांशी नेहमीच प्रामाणिक राहिली आहे. स्वातंत्र्यवीरांच्या राजकीय कारकिर्दी इतकीच त्यांची लेखणी सुद्धा स्फोटक आहे, असं मला नेहमीच वाटतं. त्यांच्या कित्येक कविता आत्मप्रेरित आहेत, तर कित्येक आत्मप्रेरणेसाठी लिहिलेल्या आहेत. आता अग्निजाळी मजसीना खडक छेदितो, भिवने मला भयाड मृत्यू पळत सुटतो. ही कविता बघा. सावरकरांच्या कवितांचा अर्थ लावावे लागत नाहीत, त्या भाष्य करणाऱ्या आहेत. त्यांची कविता भावनांची, विचारांची उत्कट अभिव्यक्ती असते. त्यांनी अनेक कविता वृत्तात, छंदात लिहिल्या, तरीही मुक्तछंदाचे वैशिष्ट्य त्यांनीच खुलवलंय. त्यांचं वैनायक वृत्त एका अर्थी यमक शब्दांची मर्यादा भेदत मुक्तछंदाच्या जवळ जातं. हे शब्द त्यांच्या मनाच्या आवेगाला चरणपंक्तींचा बांध घालत नाहीत. शब्दांचे ओघ कातळावरून कोसळणाऱ्या जलधारेसारखे शीतल तुषार उडवत उच्छृंखल नदीसारखे वाहून नेतात पार. एकदा काय झालं, तुरुंगात सावरकरांची खोली बदली झाली. रात्री चंद्राची कोरी दिसेल अशी खोली त्यांना मिळाली. आपण चांदोबाचं गाणं रोज रात्री झोपताना ऐकतो ना बालपणी. त्यांच्यासारख्या हळव्या मनाच्या पुरुषाला ते न आठवले तरच विशेष. ते लिहितात, तुरुंगात मी सदा तसा, सुखी हरवलो स्वर्गी जसा, सायंकाळी बंध्याते कोठड्यांतुनी कोंडून येते, काराचे या अधिकारी जाती आपुल्या परत घरी. असा कांबर टाकून पहुडलो असताना मला शशिलेखा दिसली. शशिलेखा म्हणजे चंद्राची कोर असं ते म्हणतात. त्या असह्य दुखण्यातूनही बालपणीची रात्र आठवावी तशी ही कविता. सावरकरांच्या गाजलेल्या कविता अनेक आहेत, तरीही शतजन्म शोधताना ही कविता माझी विशेष लाडकी आहे. केवढा उन्माद आहे, केवढी उद्विग्नता, हतबलता अगदी ठासून भरल्यासारखी वाटते. संन्यस्त खडग या नाटकातली ही कविता. बुद्धकालीन नाटक आहे. बुद्धी प्राप्त झाल्यानंतर आपल्या मूलस्थानी कपिलवस्तू येथे जाऊन धम्मदीक्षा देतो. साधारण त्याच काळात शकराज्यावर आक्रमण होतं. तेथील बहुतांशी जनतेने संन्यास घेतलेला. तेव्हा राजपुत्र वल्लभ आपल्या पत्नीची सुलोचनेची परवानगी न घेता लढाईसाठी निघून जातो. हे वृत्त जेव्हा त्याच्या स्त्रीला समजतं, तेव्हा तिच्या सखीला उद्देशून जे बोलले त्या ओळी काव्यरूपात आहेत. सावरकरांनी वैनायक वृत्तात बरंच लेखन केले, मात्र हे काव्य यमक अलंकारात लिहिलंय. शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. यात आरती या शब्दावर श्लेष आहे. आर्तता आणि आरती असे दोन्ही अर्थ घेऊन कवितेचा अर्थ लावला जाऊ शकतो. आर्त आणि आरती या शब्दांचा परस्पर संबंध असण्याची सुद्धा शक्यता इथे नाकारता येत नाही. दोन्ही शब्दांची व्युत्पत्ती सापडल्यास ही अडलेली ओळ मोकळी होईल. पण तसाही त्यांनी काही फरक पडत नाही. ओळीतली आर्तता आपल्याला अर्थ न आकळताही मिळते. पण तरी मला वाटतं सावरकर समजून घ्यायचे तर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित लिहिलेल्या कविता वाचाव्या. स्वतःशी साधलेला संवाद यातून दिसतो. त्यांचं अंतरंग त्यांच्याही नकळत उघड होतं. संध्याकाळी रानात चुकलेलं कोकरू जेव्हा त्यांना दिसतं, तेव्हा त्यांच्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेला त्यांनी कवितेत मांडले. त्यानंतर पुढच्या 24 तासांचा प्रवास ते या कवितेतून सांगतात. कोकराची स्वतःशी तुलना करताना आपली आई गेल्याची आठवण तीव्रतेने होऊन ते त्या कोकराशी काय संवाद साधतात हे वाचणं म्हणजे पर्वणी. त्याला पाहिल्यानंतर त्याच्या मनात येणारे विचार, घेतलेले निर्णय, त्याच्या सोबतच घरापर्यंतचा झालेला प्रवास ते मांडतात. तो दूर दिसत असे कोण, टपत असे क्रूर बघ यवन, गोजिरी कापण्या मान जाणारे. भविष्यातला कृष्ण जग न पाहिलेला, केवळ आईच्या सावलीत राहिलेला काही महिन्यांचा भोळा जीव अंधार दाटू लागला तरी तिथेच घुटमळतो, तेव्हा त्याच्या जाणीवा अजून प्रौढ नाहीत हे सांगत ते त्याला आपल्या घरी आणतात. त्याच्या मऊ कुरळ्या केसांचं कौतुक करून झाल्यावर
त्याच्यासाठी दूध घेताना या विनायकातील मातृत्व जागृत होतं. हा सशस्त्र क्रांतीचे नारे देणारा, तुरुंगातून आपल्या पत्नीला साश्रू नयनांनी माघारे पाठवणारा पुरुष चक्क आई मनाचा होतो. बघ येथे तुझ्यासाठी आणली दुधाची वाटी, परी थेंब असा चाटी का बरे. तव माता क्षणभर चुकली, म्हणून का तव तनु सुकली, माझीही माता नेली यम करे. दूध पिऊना झाल्यावर आपल्या मनातील आई गेल्याची सल ते त्या जीवापाशी उघड करतात आणि मग त्यांच्या शब्दांना जे धुमारे फुटतात त्या विश्वाचे तत्वज्ञान सामावले आहे असा भास होतो. माया कशी आपल्याला जोखडासारखी बांधून ठेवते सांगत ते पुढे म्हणतात, मिथ्या हा सर्व पसारा, हा व्याप नश्वरची सारा, ममताही करीते मारा वर तीरे. स्वातंत्र्य जयांचे गेले, परक्यांचे बंदी झाले, त्रिभुवनी सुखना त्या कसले की खरे. केवळ आई नाही तर पारतंत्र्याची चाहूल त्या पिल्लाची अशी दशा करते हे पाहून केलेली पुढची पंक्ती तत्कालीन राजकीय स्थितीसही चपखल लागू होते. दुसऱ्या दिवशी ते पिल्लाला आईपाशी घेऊन जातात तेव्हा त्या मायलेकरांचं मिलन कसं सांगतात पहा. हंबरडे ऐकू आले, आनंद सिंधू उधळले, स्तनी शरासारखे घुसले किती त्वरे. आईचं प्रेम मिळवण्याचा त्याला माहिती असलेला एकमेव मार्ग म्हणजे तिच्या आचळांतून स्रवणारं, शुद्धेची तृप्ती करणारं ते दूध. त्याच्यासाठी बाणाच्या वेगात ते आईला भिडतो. प्रेम म्हणजे काय? पूर्णत्वासाठी केलेला अट्टाहास, आपल्या स्वार्थासाठी निरभ्र मनाने आपल्यावर प्रेम करणाऱ्या जीवाचा शोषून घेतलेला जीवनरस. प्रेम स्वभाव सुलभ आहे, ते घेण्या इतकाच देणाराही आनंदाने अगदी थिजून जातो. आपल्या शरीरावर आपलं बाळ अवलंबून आहे हे पाहून न जाणो किती सुखी होते ती आई. सावरकर वडील कसे होते? त्यांचं लग्न झाल्यावर प्रथम मिलनानंतर प्राप्त झालेलं पितृत्वाचं सुख ते लिहितात. परंतु अमुचे अभिनव यौवन त्यात पितृत्वाचा, प्रथम समागम गमनी लज्जा विषय मनसाचा. पितृत्वाचा पहिला पुरावा सांगणारा प्रभाकराचा जन्म. सावरकर तुरुंगात असताना जेव्हा 4 वर्षांचं ते बाळ जातं तेव्हा त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ लिहिलेली ही कविता तशी गाजली. मला अधोरेखित करावीशी वाटते ती या कवितेच्या उत्तरार्धातली ओळ. परिजय वारे क्रुद्ध वर्षती मेघशिलाधारा, सुरक्षित हे न गमे गृह सख्या तुझिया आधार. निसर्गातील आपदांचा उल्लेख करताना चतुराईने ते समकालीन सामाजिक स्थिती निरागस बालकांसाठी किती चुकीची आहे यावर बोट ठेवतात. सुरक्षेच्या दृष्टीने, आधाराच्या दृष्टीने प्रभाकराचे या जगात नसणंच किती योग्य आहे हे मानून ते स्वतःची समजूत घालतात असं वाटतं. प्रभाकर आणि त्यांच्या आईच्या नसण्याने त्यांचं दुःख वेळोवेळी विविध कवितांतून दिसून आलंय. मात्र ही कविता खास प्रभाकरच्या स्मृतीलाच लिहिलेली आहे. एवढे एक काम ते हातासरशी सोडू लागले ना. स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेणं पुढील काळात त्यांना अशक्य नव्हतं. तेव्हा ते आपले दुसरे गुरु आगरकरांच्या मार्गाने गेले. लोकशिक्षण आणि समाज अंतर्बाह्य बदलून भारत एक करण्याचा मागे लागले. रत्नागिरीच्या मंदिरात जेव्हा सगळ्या जाती आणि धर्माचे लोक दर्शन घेते झाले त्या ओळी वाचून सावरकरांना दिलेली श्रद्धांजली माझी मी पूर्ण करते. ते म्हणतात, हे सुतक युगांचे सुटले, विधिलिखित विटाळही फिटले, जन्माचे भांडण मिटले, शत्रूचे जाळे तुटले, आम्ही शतकांचे दास आज सहकारी, आभार जाहले बारी. सावरकरांच्या स्मृतीला अगदी विनम्र अभिवादन. नमस्कार. हा व्हिडिओ आवडला असेल, हे रसग्रहण तुम्हाला आवडलं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. महाएमटीबीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.